हाय फ्रेंड्स, जय सेवाल सर्वांना. तर आमच्या इकडे खूप पाऊस पडतोय बघा पुण्यामध्ये. कोण पुण्यामधले बघत असतील तर त्यांना माहिती आहे आज सकाळपासून खूप पाऊस येतोय. तर अशा पावसामध्ये मी काय आज स्वयंपाक नाही बनवला. आज दुपारी मी खिचडी बनवायचा बेत ठरवला. तर मी आज खिचडी बनवणार आहे बघा. तुम्ही जर मराठवाड्याच्या साईडला लातूरला निलंगा राईस फेमस आहे. निलंगा राईस लातूरच्या पुढं थोडंसं गेलात नांदेड साईडला आपली खिचडी भजी, नाश्त्यासाठी खिचडी भजी असतात बघा हॉटेलमध्ये. एक नंबर खिचडी भजी लागतात, ते मला खूप आवडतात. तर मी पण आज आता खिचडी बनवणार आहे. तर साधी सिंपल लगेच होणार कुकर. तर मग आता झाल्या गप्पा आपल्या, आता आपण रेसिपीकडे वळूया. तर मी आहे ना सगळं आधी साहित्य कट करून घेतले. कांदा, मिरच्या, आलं, लसूण थोडंसं ठेसून घेतले. कढीपत्ता घेतला आहे, तमालपत्र घेतले. नंतर ना आपला थोडासा बिर्याणी मसाला आणि धने पावडर टाकणार आहे. आणि आपलं दोन छोटे ग्लास आहेत माझ्याकडं. ते त्या ग्लासाने 2 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास मुगाची घरची डाळ असं मी धुवून घेतले साईडला. तर मी अगोदर आहे ना कुकर ठेवलं. कुकरमध्ये तेल टाकून घेतलं, मग जिरे मोहरी टाकली. त्यानंतर कांदा टाकला. कांदा चांगला लाल लाल झाला ना तेलामध्ये परतला की नंतर त्यामध्ये मी ही मिरच्या टाकल्यात. मिरच्या टाकल्याच्या नंतर आपले बटाटे, टोमॅटो जे काय आपल्याकडं असतील ना भाज्या ते टाकून घ्यायच्या. आता माझ्याकडे अवेलेबल एवढ्याच होत्या तर मी एवढ्याच टाकल्यात. ह्यामध्ये वाटाणे टाकू शकता तुम्ही, म्हणजे एकदम पुलाव टाईप होतं ते. कोबी कोण काय 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 टाकतं, मी एवढंच टाकलं. मस्त परतून घ्यायचं तेलामध्ये. सगळं असं परतल्याच्या नंतर मग त्यामध्ये आपण हळद टाकणार आहे. थोडीशी हळद, मीठ, धने पावडर, बिर्याणी मसाला टाकून सगळं तेलामध्ये मस्तपैकी फिरवून घ्यायचं. मसाल्याला चांगलं तेल सुटलं की मग त्यामध्ये आपण टाकणार आहे थोडंसं बिर्याणी मसाला. सगळं टाकून घेतल्याच्या नंतर मी टाकले त्यामध्ये तांदूळ एकदा खालीवर करून पूर्ण हे करून घेतले, परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये आपण अंदाजे मी पाणी टाकले. हे कोलमचं तांदूळ आहे. तांदूळ 1 नंबर शिजतं. किती जरी पाणी टाकलं तरी भात मोकळाच होतो. पण मला थोडासा भात असा मऊ शिजवून घेतला, त्यामुळे मी पाणी जास्त टाकलेलं आहे. तर आता आपली खिचडी रेडी झालेली आहे. मी 3 शिट्ट्या काढून घेतल्यात. पण माझ्या मिस्टरांना ना असं कुकरला आहे ना खाली लागलेलं जास्त आवडतं, म्हणजे करपलेलं थोडंसं आवडतं. तर त्यासाठी मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे आज. तर मस्तपैकी बनवली बघा. मी तुम्हाला लास्टला त्या फोटो ॲड केला आहे की कशी माझी खिचडी तयार झालेली आहे. आणि यावर थोडंसं तुम्ही ह्याच्या साईडला खिचडीसोबत लोणचं आणि पापड असेल तर काय मजा येईल. आणि पाऊस, वाह! सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा अशी झाली आपली खिचडी रेडी. बाय.